श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहरात येथे योगिनी स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा स्वामी नामाचे भजन त्यांची या चरित्राचे कीर्तन त्याहुने व्यवसायान्य स्वामी सुताने ती स्वामी सुताची ज्यांनी काकोबाई नामे करुणी तिनेही वृत्त ऐकून दुःख केले आणि मला निज मातीचा शोक पाहुनी दुःखित झाले. अंतकरण ते लागे सावरून धरले सतळ प्रेमाने नाना प्रकारे स्वामी स्वतः मातेचे समाधान करीत मधुर शब्द समजावित परमार्थ गोष्टी सांगून याशी विचार बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणून त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयश्री देव मामले दर सर्व लोक बोलती ऐसा विचार करून पोटी दर्शन आल्या उठावटी सांगितल्या सुताच्या गोष्टी मापासून सर्व ऐकून देव मामलेदार हसून देती उत्तर त्याशी पिसाच लागले. थोर माझे दूर न व्हायचे ऐसे उत्तर ऐकून दुःखी झाले अंतकरणी. मग ते स्वामी सुताची ज्यांनी अक्कलकोटी तसे असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव करीत हिंदू पारशी स्वामी भक्त त्यांच्या उपदेश झाले. मठ होता कामठीपुरात त्याची जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडी तर जागा एका भक्तीने तारा नामे त्यांचे कांदा ते युद्ध आज देत स्वामी सुता परी त्यांच्या चित्ता दुःख खेद नसायची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशी स्वामी जयंती केली असे कोणी एके समयाशी नगर करणारा जोशी सहज आले मुंबईशी. त्यांनी ऐकले वर्तमान पाहुणी स्वामी सुता प्रति आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरण वंदिते स्तवन करीती त्यांचे स्वामी सुताचे सुते त्याशी लाविले स्वामी भक्तींची धन्य झाले नाना जोशी. रंगले भजनी समर्थांच्या पुढे जोशी बुवा आणि स्वामींची पत्रिका करून ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पली. स्वामी मूर्ती आनंदी समर्थ त्याची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून नगारा वाजवता जोशी हसू आले समर्थाशी पाहुण्यास भक्ताशी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे छेडे केले ग्रामात. प्रथम स्वामी प्रकट होत विजय सिंह नामे फक्त गोट्या खेळत त्या सवे स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लावे वज्ञाचा केचे ध्वज उभारेला. मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना त्याची समर्थ करते आज्ञा सुताकडे जाण्याची. स्वामी स्वतःही त्याप्रती मनात लिहून सांगते ऐकून जन चकित होती वर्णिती ख्याती सुतांची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते. आनंद स्वामी दर्शन घेतल्याविने तरुण सेवी उदकांना ऐशे दिवस झाले तिनं निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभले प्रेमळ भजन ते करुण रसे भरले पूर्ण ऐकले आतून राणीने सेवकांनी श्री म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन यावसरी त्या साधुतेस मंदिरी प्रार्थनी आणावे. पाहुणी समर्थाचे उल्हास सुताचे मानसी धावनिया वेगेशी मिठी चरणी घातली सुता ते पाहुणी आनंदले समर्थ म्हणे कर फिरवला मुखावरून हस्ती धरून उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवकरी परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिन समर्था पुढे करती भजन पायी खटवा घालून प्रेमरंगी नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडवा घालून एकांत समय साधून समर्थ सांगते त्या पाणी आम्ही जातो निज दामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचने ऐकून स्वामी सुत निशब्द होई कल्पना न साई त्याशी स्वामी विण कैसे जीवन वारंवार विनवी स्वामींचे ऐसे न करावे काही मी अजानले करतो माझी आई. स्वामी धरती हृदयाशी म्हणती आम्ही तर हृदयी वास करून निश्चय चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुद्धा ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला अंतरी भावकीन झाला परतून नाही आला जन्मावरी अक्कलकोटी त्या दुःखे उत्तर क्षीण झाला. स्वामी सुत दुःख करी दिवसात चैन नसे क्षणभरी तो चिरोगला लागला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाचे स्वामी सुताची ज्याने राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून विनवीत समर्थार्थी मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठवले सेवकरी म्हणती सुता
ते सत्वरी मज सन्निधानावे परिसुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याची पोटी रात्र सळत असे. मग सांगती समर्थ याशी घालून पेटेत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊन तापे स्वामी सुद्धा पायी अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देशी न होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी नाही सत्य तरी तो भरून यथार्थ ठेवली ती उडू की याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजा स्वामी सुद्धा परितो न आला अक्कलकोटा जीवित परवाना केली. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेश केला असे कैलासवास सर्व लोक हळती. अक्कलकोटीचा आधीनी समर्थ करती विचित्र करणी बैसले स्नान करुणी परिगंधन लावती. भोजनातून उठते धरणीवरी अंग टाकती. कोणा संगे न बोलते रुदन करती क्षणक्षणी. इतका माझे सत्वर मुंबईहून आले तार श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळ केले मुंबापूर. तेथे समजला समाचार पत्र पावला आत्मजा निजम पुत्र मरण वार्ता ऐकून करीती आकांता. तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे असो. मग काकूबाई अक्कलकोटी लावून नाही परतून आल्या पायी बोलल्या काय समर्थ ते सूत आपला भक्त असोनी अकाळी पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले येसी उल्लंघिले आमच्या आज्ञेशी संधी सापडली काळाशी ओढून बळची मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला बौद्ध दुस्तरम ख्याती झाली सर्व ते कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध भाविक भक्त बरीच होत. सप्तम दशोध्याय गौडा श्री भव चरणार्पणमस्तु शिरस्సు शुभं भवतु.